नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे चालू घडामोडी टेस्ट सिरीजच्या भाग 5 मध्ये. आपण भाग 1 पासून दररोज संध्याकाळी 6:30 वाजता अत्यंत महत्वाचे असे चालू घडामोडींचे प्रश्न इथं सोडवतोय आणि आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब, गट क पूर्व परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षा या परीक्षांसाठी आपण चालू घडामोडींची तयारी पक्की करत आहोत. तर आधीचे झालेले पण 4 लेक्चर्स प्रत्येकानं करा आणि त्याचबरोबर बिईंग ऍस्पिरंट या ऍपवर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दर महिन्याचे 350 प्लस जर सोडवायचे असतील तर परिक्रमा सराव संच प्रश्न संच डाउनलोड करा. तिथं ऍप जॉईन करा आणि त्याला कोर्सला एनरोल करा आणि तो तुम्ही पीडीएफ पण त्याच्या प्रश्नांच्या पीडीएफ डाउनलोड करू शकाल. त्या तुम्ही सोडवा आणि त्याची उत्तरे तुम्हाला ऍप मध्ये मिळतील. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आजचा. प्रश्न 1 आहे, एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन बाबत अचूक विधाने दर्शवणारा पर्याय निवडा. अ विधान आहे, एक राष्ट्र एक निवडणूक लागू करण्याच्या उद्देशानं लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 129व राज्यघटना दुरुस्ती विधेयक 2024 विधेयक मांडलं. व विधान आहे, विधेयकाची तपासणी करण्यासाठी लोकसभेनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 39 सदस्यीय संयुक्त संसदीय समिती मंजूर केली. आणि क विधान आहे, लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या कार्यकाळामध्ये सुसंगता आणण्यासाठी राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 83A क्लॉज 1 to 6 समाविष्ट करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. त्याचा पर्याय आहे, पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 फक्त क, पर्याय 4 एकही नाही. चला प्रश्न सोडवा. हा मल्टीलाइनर प्रश्न असल्यामुळे थोडासा वेळ तुम्हाला मी जास्त देतोय. चला आपला वेळ इथं समाप्त होतोय. एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच लोकसभा त्याचबरोबर विधानसभा आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना पण इन्क्लूड करणार आहेत. मात्र आता लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र एकाच वेळी घ्यायच्या. तर याबाबतची अचूक विधानं म्हणजे कोणकोणती काय बरं विधानं बरोबर आहेत. आता वन नेशन वन इलेक्शन लागू करण्याच्या उद्देशानं लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदीजींनी 129व घटना दुरुस्ती विधेयक 2024 मांडलं. तर हे काय बरं चुकीचं स्टेटमेंट आहे. का बरं चुकीचं स्टेटमेंट आहे? तर लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदीजींनी नाही तर कुणी बरं, तर आपले लॉ मिनिस्टर जे आहेत अर्जुन राम मेघवाल त्यांनी हे विधेयक मांडलं. तर आपल्याला माहिती पाहिजे केंद्रीय कायदा व न्याय मंत्र्यांनी हे विधेयक मांडलंय, मोदीजींनी ते मांडलेलं नाहीये. त्याचबरोबर ब विधान आहे, विधेयकाची तपासणी करण्यासाठी लोकसभेनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालची 39 सदस्यीय जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन केली. तर याचं हेही स्टेटमेंट चुकीचं आहे. का बरं? कारण का राष्ट्रपती रामनाथ कोविंद ही समिती हे विधेयक मांडण्या अगोदर स्थापन करण्यात आली होती. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं कशा प्रकारे वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करायचं, तर काय काय केलं पाहिजे, कोणती विधेयकं मांडली पाहिजेत याबाबत अहवाल सादर करण्यासाठीची ती कमिटी होती. तर एकदा विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेमध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटी कडून त्याचं एक प्रकारे अनालिसिस करण्याचं काम हे भाजप खासदार पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखालच्या 39 सदस्यीय संयुक्त संसदीय समितीला देण्यात आलं होतं. तर माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ खासदार पी चौधरी हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर क स्टेटमेंट जर बघितली तर लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या कार्यकाळामध्ये सुसंगता आणण्यासाठी जर बघितलं तर राज्यघटनेमध्ये नवीन अनुच्छेद आणि त्याचे काही क्लॉजेस ऍड करण्याचं शिफारस करण्यात आली आहे. त्याच्याबाबतची तरतुदी विधेयकात आहे आणि तो अनुच्छेद म्हणजे ते आर्टिकल म्हणजे 82A क्लॉज 1 to 6 83 नव्हे. ठीक आहे. त्यामुळे अ ब क तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. अचूक विधान कुठले आहेत? एकही नाही आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 4
हे याचं उत्तर आहे. वन नेशन वन इलेक्शन आपल्याला माहितच पाहिजे, त्याच्याबद्दलच्या काही महत्वाच्या घडामोडी गोष्टी इथं आपल्याला महत्वाच्या आहेत. एक तर वन नेशन वन इलेक्शन स्थापन म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हे इम्प्लिमेंट करण्यासाठी सरकारनं 2 विधेयकं अलीकडं लोकसभेमध्ये मांडली. पहिलं म्हणजे 129व घटना दुरुस्ती विधेयक 2024 आणि दुसरं म्हणजे युनियन टेरिटरीज लॉज अमेंडमेंट बिल म्हणजेच काय केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2024. ही दोन्ही विधेयकं लोकसभेमध्ये केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडलेली आहेत. जर बघितलं तर या दोन्ही विधेयकांची तपासणी करण्यासाठी 39 सदस्यीय जेपीसी स्थापन करण्यात आले आणि त्याच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ खासदार पी चौधरी हे आहेत. तर प्रियांका गांधी, अनुराग ठाकूर, सुप्रिया सुळे असे इतर बरेच सारे खासदार त्याच्यामध्ये प्रॉमिनंट आहेत. आपल्याला माहिती पाहिजे की 129वा घटना दुरुस्ती विधेयकामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत. तर रामनाथ कोविंद यांच्या समितीने शिफारस केल्यानुसार अनुच्छेद 82A क्लॉज 1 to 6 समाविष्ट करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. जर बघितलं तर आर्टिकल 82A क्लॉज 1 to 6 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बरं, तर प्रस्तावित बदल लागू करण्यासाठी कालमर्यादा प्रदान करण्यात आलेली आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या तारखेला एक नियुक्त तारीख म्हणून संबोधलं जाईल आणि या नियुक्त तारखेनंतर आणि लोकसभेचा पूर्ण कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडून आलेल्या सर्व राज्य विधानसभांचा जो कार्यकाळ आहे तो लोकसभेच्या कार्यकाळाच्या समाप्तीच्या वेळी संपेल, अशा प्रकारची तरतूद या आर्टिकल 82A क्लॉज 1 to 6 मध्ये आहे. त्याचबरोबर आर्टिकल 83 आणि आर्टिकल 172 मध्ये सुधारणा करण्याचं पण या विधेयकामध्ये प्रस्तावित आहे. हे पण आपल्याला इथं माहिती हवं. तसंच जर बघितलं तर आर्टिकल 372 मध्ये पण सुधारणा करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. मात्र या दुरुस्ती विधेयकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुका वगळण्यात आलेल्या आहेत. केवळ आणि केवळ लोकसभा आणि विधानसभांच्याच निवडणुका एकावेळी टाइम करण्यात येणार आहेत. तसंच केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2024 जे आहे त्याद्वारे राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकार कायदा 1991, केंद्रशासित प्रदेश सरकार कायदा 1963, जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 यामध्ये पण काही बदल करण्यात येणार आहेत. कारण का या केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहेत आणि त्यांच्याही निवडणुका लोकसभेच्या कार्यकाळानुसार व्हाव्या यासाठी तयारी करण्यात येणार आहे. आपल्याला माहिती पाहिजे की भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे 1967 पर्यंत लागू होतं, जेव्हा केंद्रामध्येही काँग्रेस सरकार असायचं, राज्यांमध्येही काँग्रेस सरकार असायचं. मात्र रिजनल पार्टीचा उदय झाला आणि तेव्हापासून जर बघितलं तर काही विधानसभा लवकर बरखास्त झाल्या, काही वेळा लोकसभा लवकर बरखास्त झाल्या आणि त्यामुळे हे टाइम मिसमॅच झालं. सध्याच्या घडीला लोकसभेच्या निवडणुकांसोबत केवळ 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र होतात. ती 4 राज्य आपल्याला माहिती पाहिजेत: आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या 4 राज्यांच्या निवडणुका आता लोकसभेच्या निवडणुकांसोबत होतात. तर वन नेशन वन इलेक्शन आपण क्विकली इथं रिवाइज केलेलं आहे. त्याबद्दल अनेक सारे प्रश्न फ्रेम होऊ शकतात, मात्र आपण एक प्रश्न घेऊन पूर्ण एंटायर तो टॉपिक स्टडी केलाय. अशाच प्रकारे आपण एमसीक्यूच्या माध्यमातून की भले मी एका अँगलनं प्रश्न विचारला असेल मात्र इतरही सर्व अँगल आपल्याला समजले पाहिजेत, त्याच्यावर प्रश्न आला तरी तो सोडवता आला पाहिजे. चला दुसरा प्रश्न घ्या. 23 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन 1 न्यायमूर्ती यू ललित, ऑप्शन 2 न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम, ऑप्शन 3 न्यायमूर्ती दीपक मिश्रा, ऑप्शन 4 न्यायमूर्ती आर बनुमती. आपला वेळ इथं समाप्त होतोय आणि याचं उत्तर आहे न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम. माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते NHRC चे 9वे अध्यक्ष ठरलेले आहेत. हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. कोण नियुक्ती करतं त्यांची? राष्ट्रपतींच्या द्वारे त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना 3 वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. या अगोदरचे अध्यक्ष अरुण कुमार मिश्रा यांची जागा ते घेणार आहेत. अरुण कुमार मिश्रा यांच्यानंतर NHRC चे ते असे द्वितीय अध्यक्ष आहेत जे अगोदर सरन्यायाधीश राहिले नाहीत. जर 2019 मध्ये NHRC च्या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली आणि त्याद्वारे आधी केवळ अध्यक्षपद माजी सरन्यायाधीशाला घेता येत होतं, आता मात्र माजी सरन्यायाधीश किंवा माजी सर्वोच्च न्यायालयाच्या जजला पण NHRC चा अध्यक्ष बनवता येतं. त्यानुसार अरुण कुमार मिश्रा
आणि हे आपले माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम हे जर बघितले तर काय आहेत बरं, की सरन्यायाधीश नसताना पण ते आता NHRC चे अध्यक्ष झालेले आहेत. तसंच आपल्याला माहिती पाहिजे की न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम यांच्याबद्दल थोडक्यात, ते तमिळ आहेत आणि तमिळ भाषेतले विद्वान आहेत. त्याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीश ते राहिले, तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये त्यांनी काम केलंय, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयामध्ये काम केलंय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते 2019 ते 2023 या दरम्यान होते आणि आता त्यांना NHRC चा अध्यक्ष बनवण्यात आलंय. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन काय असतं बरं, तर 12 ऑक्टोबर 1993 रोजी कायद्याद्वारे स्थापित ही एक वैधानिक संस्था आहे. 2006 आणि 2019 मध्ये या कायद्यामध्ये बदल करण्यात आल्या. ही एक वैधानिक स्वायत्त सल्लागार संस्था आहे आणि तिची रचना आहे, एक अध्यक्ष असतात आणि 5 सदस्य असतात. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त माजी न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश हे त्याचे काय असतात बरं, अध्यक्ष असतात. तर सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश एक सदस्य असतात. उच्च न्यायालयामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त एक न्यायाधीश सदस्य असतात आणि मानवाधिकारांचं ज्ञान असणारा, अनुभव असणाऱ्या अशा व्यक्तींना जर बघितलं तर 3 व्यक्तींना सदस्य म्हणून नॉमिनेट करण्यात येतं आणि त्यापैकी किमान एक महिला असावी लागते. काल सगळ्यांना तर आपल्याला माहिती पाहिजे की NHRCच्या अध्यक्षांना निवड करणाऱ्या समितीमध्ये कोण कोण असतं, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर आपल्याला माहिती पाहिजे त्या निवड समितीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान आणि इतर 5 मेंबर्स असतात, ते म्हणजे लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट नव्हे तर राज्यसभेचे जे उपाध्यक्ष आहेत, संसदेच्या दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्षांचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अशा 6 सदस्यीय निवड समितीतर्फे नाव जे देण्यात येतं त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 3 वर्षे ते वयाच्या 70 वर्षांपर्यंत जे आधी घडेल ते त्यानुसार त्यांना कार्यकाळ असतो आणि पुनर्नियुक्तीसाठीही हे सदस्य पात्र असतात. काल सगळ्यांना तर हे आपल्याला माहिती पाहिजे. NHRC मध्ये 7 पदसिद्ध सदस्य पण असतात. ते कोण बरं, तर नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टचे अध्यक्ष, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईबचे अध्यक्ष, नॅशनल कमिशन फॉर विमनचे अध्यक्ष, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे अध्यक्ष, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईटचे अध्यक्ष आणि जर बघितलं तर चीफ कमिशनर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी CCPWD याचे पण हे पण असतात पदसिद्ध सदस्य म्हणून. 7 लोक पदसिद्ध सदस्य असतात. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर बेसिक्स वर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि व्ही सुब्रमण्यम यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो. चला प्रश्न 3, पंतप्रधानांच्या स्मारकांसंबंधी योग्य जोड्या लावा. एका बाजूला कॉलम मध्ये स्मारक आहेत, दुसऱ्या बाजूला कॉलम मध्ये व्यक्ती आहेत. स्मारक मध्ये अभयघाट, ब शांतिवन, क ज्ञानभूमी, ड वीरभूमी आणि व्यक्तींच्या कॉलम मध्ये 1 जवाहरलाल नेहरू, 2 राजीव गांधी, 3 PV नरसिंहराव, 4 मोरारजी देसाई. ब क ड ला कोणते नंबर येतात, 1 2 3 4 येतात हे तुम्हाला सांगायचं आहे. स्मारक कॉलम मध्ये अभयघाट, ब शांतिवन, क ज्ञानभूमी, ड वीरभूमी आणि व्यक्तींमध्ये 1 जवाहरलाल नेहरू, 2 राजीव गांधी, 3 PV नरसिंहराव, 4 मोरारजी देसाई. आपला वेळ इथं समाप्त होतो. अलीकडं अलीकडं मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान जे होते त्यांचं निधन झालं आणि त्यांचं अंत्यविधी जे झाले आणि त्यानंतर त्यांचं स्मारक कुठं असणार याबाबत बरीच सारी काय बरं चर्चा वगैरे झाली, वादविवाद झाले आणि त्यामुळं माजी पंतप्रधानांचे जे काही स्मारक आहेत ती आपल्याला थोडक्यात इथं माहिती पाहिजेत. अभयघाट हे मोरारजी देसाई यांचं स्मारक आहे, म्हणजे अ ला 4 ऑप्शन. शांतिवन हे नेहरूंचं स्मारक आहे. त्याचबरोबर ज्ञानभूमी हे PV नरसिंहराव यांचं स्मारक आहे आणि वीरभूमी हे राजीव गांधी यांचं स्मारक आहे. म्हणजेच जर बघितलं तर 4 1 3 2 4 1 3 2 म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर आहे. काल सगळ्यांना तर आपल्याला माहिती पाहिजे की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं 26 डिसेंबर 2024 रोजी. ही डेट पण महत्वाची आहे आणि त्यांचे अंत्यसंस्कार कुठे झाले, निगमबोध घाटावर झाले. निगमबोध घाटावर माजी पंतप्रधानांचं
अंत्यविधी करण्याचा, अंत्यसंस्कार करण्याची पहिलीच वेळ होती. कारण का जर बघितलं तर ही निगमबोध घाट हा जनरल लोकांसाठीचा पण असा हा घाट आहे अंत्यसंस्कारासाठी. त्याचबरोबर सरकारनं प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्मृती संकुलातली एक नियुक्त जागा राखीव केली. तसंच मनमोहन सिंगांसाठी पण राष्ट्रीय स्मृती संकुल जे आहे, राष्ट्रीय स्मृती कॉम्प्लेक्स जो आहे तिथं जागा राखीव केली आहे. मात्र अजून ती फायनलाइज झालेली नाहीये. जर बघितलं तर आपल्याला माहिती पाहिजे की त्यामुळं जे पंतप्रधान होते माजी आणि त्यांची स्मारक याबाबतची काय बरं एक जीके प्रश्न पण येऊ शकतो. महात्मा गांधींच्या स्मारकाला काय म्हणतात? राजघाट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दादर मुंबई इथं जे स्मारक आहे त्याला चैत्यभूमी आपण म्हणतो. जवाहरलाल नेहरूंचं दिल्लीमध्ये जे स्मारक आहे त्याला शांतीवन म्हणतो. लाल बहादूर शास्त्रींचं पण दिल्लीमध्ये विजय घाट ज्याला आपण म्हणतो. चौधरी चरण सिंग यांचं दिल्लीमध्ये स्मारक आहे त्याला किसान घाट म्हणतो आपण. त्याचबरोबर इंदिरा गांधींच्या स्मारकाला शक्तीस्थळ म्हणतात. राजीव गांधींच्या स्मारकाला वीरभूमी म्हणतात. तसंच मोरारजी देसाई यांचं स्मारक अहमदाबाद मध्ये आहे त्याला अभय घाट म्हणतात. पी.व्ही. नरसिंहराव यांचं स्मारक जर बघितलं तर राष्ट्रीय स्मृती कॉम्प्लेक्स मध्ये आहे दिल्लीमध्ये, त्याला आपण ज्ञानभूमी म्हणतो. आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाला सदैव अटल असं म्हणतो, तेही राष्ट्रीय स्मृती स्थळ दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. आणि इतर बरेच सारे स्मारक आहेत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची, ही तुम्ही स्लाइड स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ते वाचू शकता. तसंच परिक्रमामध्ये पण मी ही लिस्ट इन्क्लूड केलेली आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा कोणता सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन 1 ऑर्डर ऑफ झायद, ऑप्शन 2 ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर, ऑप्शन 3 ऑर्डर ऑफ रिनायसा, ऑप्शन 4 ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज. कुवेतचा कोणता सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेला आहे? आपला वेळ इथं समाप्त होतो आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. जर बघितलं तर ऑर्डर ऑफ झायद हा त्यांना UAE सरकारनं दिलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेतचा सर्वोच्च सन्मान आहे. ऑर्डर ऑफ रिनायसा हा बहारेचा सर्वोच्च सन्मान आहे मोदीजींना देण्यात आलेला. आणि ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज हा सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान आहे मोदीजींना देण्यात आलेला. ठीक आहे. तर मोदीजींना अलीकडं 20वा सन्मान हा कुवेतनं दिला. ते कुवेतच्या भेटीला गेले होते. कधी बरं? डिसेंबर 2024 मध्ये. 43 वर्षामध्ये पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानानं कुवेतला भेट दिली आणि त्यावेळी त्यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सन्मान मिळालेला आहे. एखाद्या फॉरेन कंट्रीनं दिलेला सर्वोच्च सन्मान हा मोदीजींचा कितवा आहे बरं? 20वा सन्मान आहे. हे आपल्याला माहिती हवं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 घ्या. मल्टीलायनर आहे. 18व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाबाबत असत्य विधाने निवडा. अविधान आहे. हे अधिवेशन 8 ते 10 जानेवारी 2025 रोजी इंदोर मध्य प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलं. व विधान आहे. या अधिवेशनाची 2025 सालासाठीची संकल्पना डायस्पोरा रिलायबल पार्टनर्स फॉर इंडियाज प्रोग्रेस इन अमृतकाल अशी होती. आणि क विधान आहे. अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकाचे अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू हे होते. पर्यायी उत्तर आहे ऑप्शन 1 फक्त ब, ऑप्शन 2 फक्त अ आणि ब, ऑप्शन 3 वरील सर्व, ऑप्शन 4 एकही नाही. मल्टीलायनर आहे. थोडासा वेळ देतो, सोडवा. चला आपला वेळ इथं समाप्त होतोय. 18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलन किंवा अधिवेशन कुठं झालं? तर ते ओडिशा मधल्या भुवनेश्वर इथं झालं. 17वं जर बघितलं तर ते इंदोर मध्ये झालं होतं. त्यामुळे स्टेटमेंट अ ही चुकीची आहे.
त्याचबरोबर जर बघितलं तर या अधिवेशनाची 2025 सालासाठीची जी संकल्पना आहे, थीम आहे, ही डायस्पोरा रिलायबल पार्टनर्स फॉर इंडियाज प्रोग्रेस इन अमृतकाल, ही 2023च्या 17व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाची थीम होती. तर डायस्पोराज कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत, डायस्पोरा म्हणजे आपले जे इंडियन ओरिजिनचे लोक जगभर जे पसरलेले आहेत त्यांना डायस्पोरा आपण म्हणतो. तर डायस्पोराज कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत म्हणजे विकसित भारतासाठी डायस्पोराचं योगदान, अशी थीम या भुवनेश्वर इथं झालेल्या 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाची होती. ठीक आहे. तर मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे होते त्रिनिदाद टोबॅगो या प्रजासत्ताकचे तत्कालीन त्यावेळेचे अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू. तर त्यामुळं क स्टेटमेंट हे बरोबर आहे. तर आपल्याला जर बघितलं तर काय बरं, असत्य विधान म्हणजेच काय, चुकीची विधानं निवडा. अ आणि ब ही चुकीची विधान आहेत, त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. काल सगळ्यांना प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोणातर्फे आयोजित करण्यात येतं, तर यावेळेचं संमेलन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि ओडिशा सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे. जर बघितलं तर या संमेलनामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते प्रवासी भारतीय एक्सप्रेसचं उद्घाटन करण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवासी तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ही प्रवासी भारतीय एक्सप्रेस सुरू करण्यात आली. आपल्याला माहिती पाहिजे की दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कारण का 1915 मधले आपले सर्वात ग्रेटेस्ट प्रवासी भारतीय कोण, महात्मा गांधीजी हे आफ्रिकेतून भारतामध्ये परत आले होते. दर 2 वर्षांनी जर बघितलं तर प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन किंवा संमेलन हे होतं. तर ते यावेळी भुवनेश्वर मध्ये झालेलं आहे. 18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलन कुठं झालं, भुवनेश्वर, ओडिशामध्ये. तर अशा प्रकारे करंट अफेअर्स तुम्हाला ज्या माइंड मॅप दिसतात त्या माइंड मॅपच्या माध्यमातून तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्टचा वापर करून करंट अफेअर्स जर शिकायचे असतील तर तुम्ही गट ब गट क येणारी जी 2025 आहे तिच्यासाठी अर्जुन बॅच जॉईन करा. त्याचा QR कोड तिथं दिलेला आहे. बिंग ऍस्पिरंट या बॅचवर, या ऍपवर ही बॅच तुम्हाला डिस्काउंट मध्ये अवेलेबल आहे. रिपब्लिक डे आपलं इंडिपेंडन्स डे आपला आहे 15 ऑगस्टला, तर त्यासाठी 2-3 दिवस ही ऑफर खुली आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या. सातत्य बॅच ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आहे, त्याचाही QR कोड इथं आहे. तर या बॅचलाही तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर 2025 जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या करंट अफेअर्स तुम्हाला सेक्शन वाईज, मंथ वाईज, सेक्शन वाईज जर करायचे असतील आणि त्याही 1 महिन्याच्या करंट अफेअर्स केवळ 4 ते 5 किंवा 6 तासांमध्ये परिक्रमाला अनुसरून जर करायचे असतील तर वार्षिक चालू घडामोडी बॅच घ्या. यासोबत मी बोनस म्हणून तुम्हाला 1 लाइनर PDF जी बॅच आहे ती ऍडिशनल या बॅच मध्ये इन्क्लुडेड दिलेली आहे. तर त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर 1 लाइनर चालू घडामोडी PDF बॅच ही सेपरेटली तुम्ही घेऊ शकता. याची प्रश्नांची PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल, प्रिंट करता येईल आणि ते सोडवता येतील. तसंच आपले जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्स तुम्हाला दर महिन्याचे 350 जवळपास क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील आणि त्याची उत्तरं बघायची असतील आणि ते प्रश्न केवळ प्रश्नांची PDF डाउनलोड करून पण तुम्हाला त्याची प्रिंट काढून सोडवायची असतील तरीही ते उपलब्ध आहेत. तर 2025 ची परिक्रमा सराव प्रश्न संच, त्याचबरोबर 2024 ची पण परिक्रमा सराव प्रश्न संच बॅच अवेलेबल आहे. या बॅच तुम्ही घेऊ शकता. तर बिंग ऍस्पिरंट या बॅच, या ऍपवर तुम्हाला या सर्व बॅचेस आहेत, याचा लाभ घ्या. आता डिस्काउंट पिरियड चालू आहे तर कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला या बॅचेस घेता येतील. चला पुढचा प्रश्न घ्या. 6वा प्रश्न आहे, पहिला जागतिक ध्यान दिन वर्ल्ड मेडिटेशन डे कधी साजरा करण्यात आला? पहिला जागतिक ध्यान दिन वर्ल्ड मेडिटेशन डे कधी साजरा करण्यात आला? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन 1 22 जून, ऑप्शन 2 22 डिसेंबर, ऑप्शन 3 21 जून, ऑप्शन 4 21 डिसेंबर. याचं उत्तर आहे 21 डिसेंबर. 22 जूनला आपण वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे असतो, म्हणजे जागतिक वर्षावन डे. बरोबर आहे. त्याचबरोबर 22 डिसेंबरला, 22 जूनला वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे. 22 डिसेंबरला जर बघितला तर नॅशनल मॅथमॅटिक्स डे असतो. रामानुजन यांची काय बरं जयंती असते.
त्याचबरोबर 21 जूनला अत्यंत महत्वाचा इंटरनॅशनल डे फॉर योगा, योगा डे असतो. आणि जागतिक मेडिटेशन डे 21 डिसेंबरला असतो. 21 डिसेंबरला वर्ल्ड मेडिटेशन डे हा साजरा करण्यासाठी नोव्हेंबर 2024 मध्ये अलीकडच संयुक्त राष्ट्रानं हा ठराव स्वीकारलेला आहे. आणि लिक्टेनस्टाईन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको, अँडोरा आणि भारतानं हा ठराव एकमतानं मांडला होता आणि तो स्वीकारण्यात आला आहे. पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यासाठी भारताच्या स्थायी मिशननं न्यूयॉर्क मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये 21 डिसेंबर 2024 रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याची थीम होती मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी. मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी अशी त्या कार्यक्रमाची थीम होती आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व केलं होतं आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी. 21 डिसेंबर हा दिवस दक्षिण सस्तंभाचा म्हणजे विंटर सोलिस्टिस असतो, जो भारतीय परंपरेमध्ये उत्तरायण वर्षातला एक शुभ काळ विशेषतः आंतरिक चिंतन आणि ध्यानासाठी सुरू होतो. जर बघितलं तर या अगोदर 21 जून जो समर सोलिस्टिस असतो, उत्तर सस्तंभ असतो, त्याला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आलाय. आणि त्यानंतर एक्झॅक्टली 6 महिन्यानंतर 21 जून नंतर 6 महिन्यानंतर येणारा 21 डिसेंबर हा वर्ल्ड मेडिटेशन डे जागतिक ध्यान दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आलाय. जागतिक ध्यान दिन आणि 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन, तर 21 डिसेंबरला जागतिक ध्यान दिन, हे 2 दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कळलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न घ्या. मॅच द फॉलोइंग प्रश्न आहे. 2025 मधील क्रीडा पुरस्कार विजेते यांच्या जोड्या लावा. 2025 मधील क्रीडा पुरस्कार विजेते जोड्या लावा. पहिल्या कॉलम मध्ये पुरस्कार आहेत. अ मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024, क तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2023, क अर्जुन पुरस्कार जीवन गौरव 2024, क अर्जुन पुरस्कार 2024. विजेता विजेती हा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये 1 उमेश झिरपे, 2 स्वप्नील कुसळे, 3 मुरलीकांत पेटकर, 4 हरमनप्रीत सिंग. चला सोडवा हा प्रश्न. चला आपला वेळ इथं समाप्त होतो. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्यावर अनेकदा प्रश्न येत असतात, त्यामुळे शुअर शॉर्ट प्रश्न असतात, म्हणून मी मॅच द फॉलोइंग किंवा इतर प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रश्न विचारत जाईल. आणि आता आपण क्रीडा पुरस्कार पण डिटेलमध्येच बघणार आहोत. जर बघितलं तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 4 व्यक्तींना देण्यात आला आणि त्याच्यातली एक व्यक्ती म्हणजे आपल्या हॉकी संघाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग. त्याचबरोबर तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 4 लोकांना देण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्राची व्यक्ती आहे ते म्हणजे माउंटेनियर उमेश झिरपे. ठीक आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार जीवन गौरव कॅटेगरीमध्ये 2024 चा पहिल्यांदाच 2 व्यक्तींना देण्यात आला आणि त्यामध्ये आहेत महाराष्ट्राचे मुरलीकांत पेटकर, ज्यांच्यावर चंदू चॅम्पियन नावाचा मूवी आला होता. बरोबर आहे. भारताचे पहिले पॅरालिम्पिक गोल्ड मेडल विनर. आणि तसंच अर्जुन पुरस्कार 2024 अनेक व्यक्तींना देण्यात आलाय. त्यामध्ये महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे हा आपल्याला माहिती पाहिजे, हा नेमबाज आहे. बरोबर आहे. तर याचं उत्तर काय बरं? 4-1-2 4-1-3-2 4-1-3-2 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार क्रीडा पुरस्कारांमध्ये सर्वोच्च पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणत्या 4 लोकांना मिळाला? तर डी गुकेश, जो भारताचा ग्रँड मास्टर आहे, बुद्धिबळपटू आहे आणि जो सर्वात तरुण विश्व विजेता बनलेला आहे. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग, ज्यानं टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये तो कर्णधार होता. प्रवीण कुमार जो पॅरा ऍथलीट आहे, जो उत्तर प्रदेशचा आहे, उंच उडीमध्ये 2024च्या पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक आणि टोकियो पॅरालिम्पिक मध्ये पण त्यानं रौप्य पदक जिंकलं होतं. तर डी गुकेश तामिळनाडूचा आहे, हरमनप्रीत सिंग पंजाबचा आहे, प्रवीण कुमार उत्तर प्रदेशचा आहे आणि कुमारी मनू भाकर जी नेमबाज आहे, जी हरियाणाची आहे, तिनं पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारामध्ये 2 कांस्य पदके जिंकली होती. एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदकं जिंकणारी ती पहिली
खेळाडू, भारतीय खेळाडू ठरली होती. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या चौघांना देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार खूप साऱ्या लोकांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर इथं या स्लाइडची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रत्येक व्यक्ती काय बरं तो कुठल्या राज्याचा आहे काय हे सगळं वाचून घ्या. अर्जुन पुरस्कारांवर पण अनेकदा प्रश्न येतात, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच. ओके, तसंच अर्जुन पुरस्कार जीवन गौरव कॅटेगरीमध्ये दोघांना देण्यात आला. सुचा सिंग ऍथलेटिक्स मध्ये आणि मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा जलतरणपटू. सुचा सिंग या एशियन गेम्स मध्ये त्यांनी 2 ब्रॉन्झ 1 सिल्वर मेडल जिंकले, 400 मीटर रनर आहेत. तर महाराष्ट्राचे मुरलीकांत राजाराम पेटकर हे जर बघितलं तर काय बरं पहिले पॅरालिम्पिक मेडल विनर होते भारताचे. त्याचबरोबर द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा आणि दीपाली देशपांडे यांना मिळालाय. द्रोणाचार्य पुरस्कार हे कोचेस साठी असतात आणि द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणीमध्ये संदीप सांगवान यांना पण हॉकीसाठी हा पुरस्कार मिळालाय. जीवन गौरव श्रेणीमध्ये एस मुरलीधरन यांना बॅडमिंटनसाठी आणि अर्मांडो ॲग्नोलो कोलाको यांना फुटबॉलसाठी मिळालेला आहे. तर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियाला मिळालाय आणि माका ट्रॉफी म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी चंदीगड विद्यापीठाला मिळालेली आहे. त्यासोबतच तेंजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, 15 लाख रुपये त्याचं स्वरूप आहे आणि युवा व्यवहार क्रीडा मंत्रालयातर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. बिहारच्या उदय कुमार यांना हा पुरस्कार जर बघितलं तर त्यांना कशासाठी मिळालेला आहे बरं, तर ते माउंटेनिअरिंग साठी मिळालेला आहे. कुमारी सयानी दास पश्चिम बंगालचे आहेत, त्यांना जल साहसासाठी हा पुरस्कार मिळालाय. त्याचबरोबर जितीन मलियकथू विजयन यांना जर बघितलं तर हवाई साहस श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालाय, ते केरळचे आहेत. आणि उमेश मल्लिकार्जुन झिरपे जे पुण्याचे आहेत, त्यांना गिर्यारोहण मोहिमांमधनं तरुण पिढीला त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यांना जीवन गौरव श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. उमेश झिरपे जे पुण्याचे आहेत. काल सगळ्यांना अत्यंत महत्वाच्या स्लाइड्स आहेत. 8वा प्रश्न घ्या. 2024 चा द बेस्ट फिफा पुरुष फुटबॉलपट्टू पुरस्कार कोणाला मिळाला? 2024 चा द बेस्ट फिफा पुरुष फुटबॉलपट्टू पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन 1 लिओनल मेसी, ऑप्शन 2 रॉड्री, ऑप्शन 3 किलियन एम्बापे, ऑप्शन 4 विनिसियस ज्युनियर. चला आपला वेळ इथं संपतोय. द बेस्ट फिफा पुरुष फुटबॉलपट्टू हा पुरस्कार विनिसियस ज्युनियर याला मिळालेला आहे. द बेस्ट फिफा फुटबॉलपट्टू पुरस्कार फिफा तर्फे दरवर्षी देण्यात येतात. 2024 ची पुरस्कार सेरेमनी कतार मधल्या दोहा इथं झाली आणि आपल्याला माहिती पाहिजे की रिअल माद्रिद क्लब कडनं खेळणारा ब्राझीलचा विनिसियस ज्युनियर जो आहे तो पुरुषांमध्ये बेस्ट फिफा पुरुष फुटबॉलपट्टू ठरलेला आहे. तर महिलांमध्ये बार्सिलोना फुटबॉल क्लब कडनं खेळणारी स्पेनची म्हणजेच ऐताना बोनामती, ठीक आहे, तर ही बोनमती ही जर बघितलं तर काय आहे, महिलांमध्ये फिफा बेस्ट फुटबॉल अवॉर्ड तिनं जिंकलेला आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे द बेस्ट पुरुष फुटबॉलपट्टू रिअल माद्रिद क्लबचा ब्राझीलचा प्लेअर विनिसियस ज्युनियर आहे. तर एताना बोनामती ही बार्सिलोना क्लब कडनं खेळणारी स्पॅनिश अशी फुटबॉलपट्टू बेस्ट महिला फुटबॉलपट्टू ठरलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर हे रॉड्री हे जे काय ऑप्शन आहे, बॅलन डिओर नावाचा जो काय पुरस्कार असतो, हा पुरस्कार पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार 2024 चा बॅलन डिओर पुरस्कार कोणाला मिळाला? तर रॉड्री हा जर बघितला तर स्पॅनिश फुटबॉलपट्टू आहे, तो मँचेस्टर सिटी कडनं खेळतो, तर त्याला देण्यात आला होता. तर बॅलन डिओर पुरस्कार आणि द बेस्ट फिफा पुरुष फुटबॉलपट्टू पुरस्कार हे पुरस्कार फुटबॉल मधले अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत. यावर म्हणजे पुरस्कारांच्यावर आधीही प्रश्न आलेले आहेत. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 9. 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय नौदलात एकाच वेळी कोणत्या 3 युद्धनौकांचा समावेश करण्यात आला? 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय नौदलामध्ये एकाच वेळी कोणत्या 3 युद्धनौकांचा समावेश करण्यात आला? ऑप्शन 1 INS विशाखापट्टणम, ऑप्शन 2 INS तारागिरी, ऑप्शन 1 INS विशाखापट्टणम, INS तारागिरी, INS वागशीर या 3 युद्धनौका. ऑप्शन 2 INS निलगिरी, INS वागशीर, INS सुरत. ऑप्शन 3
INS उदयगिरी, INS मुर्मुगाव, INS हिमगिरी. आणि ऑप्शन 4 INS महेंद्रगिरी, INS इंफाळ, INS दुनागिरी. तर आपला वेळ इथं समाप्त होतोय. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 INS निलगिरी, INS वाघशीर आणि INS सुरत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये नौदल डॉकयार्ड इथं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्यावेळी 3 युद्धनौकांचं एकाच वेळी लोकार्पण करण्यात आलं. पहिल्यांदाच अशा प्रकारे INS म्हणजे इंडियन नेव्हल शिप्स अशा 3 INSचं एकाच दिवशी नौदलामध्ये त्या कमिशन करण्यात आल्या. तर त्याच्यामध्ये INS निलगिरी बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. प्रोजेक्ट 17A या प्रोजेक्ट मधील स्टेल्थ फ्रिगेट प्रकारचं हे पहिलं जहाज आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड कोलकाता यांच्याद्वारे प्रोजेक्ट 17A अंतर्गत 7 फ्रिगेट बांधण्यात येत आहेत. त्यापैकी हे INS निलगिरी पहिलं फ्रिगेट आहे. त्याच्यावर सुपरसॉनिक सरफेस टू सरफेस मारा करणारी अशी क्षेपणास्त्र आहेत. मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल्स आहेत. आणि प्रोजेक्ट 17A अंतर्गत निलगिरी, हिमगिरी, तारागिरी, उदयगिरी, महेंद्रगिरी, दुनागिरी, विंध्यगिरी अशा फ्रिगेट्स येणार आहेत. हळूहळू त्या कमिशन होत राहतील. त्यानंतर INS सुरत आपल्याला माहिती पाहिजे. प्रोजेक्ट 15B अंतर्गत चौथी आणि अंतिम अशी विनाशिका आहे. ही स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. नौदलाची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम युद्धनौका कुठली आहे? INS सुरत आहे. डिझाईन याचं वॉरशिप डिझाईन ब्युरोने केले तर मुंबई मधल्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडनं ती बांधलेली आहे. तिच्यामध्ये 75% प्रणाली स्वदेशी बनावटीची आहे. प्रोजेक्ट 15B अंतर्गत INS विशाखापट्टणम, INS मुर्मुगाव, INS इंफाळ ऑलरेडी कमिशन झालेले आहेत. इंफाळवर MPSC न प्रश्न विचारला होता. तर INS सुरत आता कमिशन झालेली आहे. आणि तिसरी INS वाघशीर. INS वाघशीर ही प्रोजेक्ट 75 अंतर्गत कलवरी क्लासची पाणबुडी आहे आणि ती या प्रोजेक्टची 6वी आणि अंतिम पाणबुडी आहे. तिचं नाव सँडफिश वरनं देण्यात आलंय. जर बघितलं तर कलवरी क्लासच्या ज्या काही पाणबुडी आहेत त्यांची रचना फ्रेंच कंपनी नेव्हल ग्रुपने केली आहे. आधी त्या कंपनीचं नाव DCNS होतं आणि स्पॅनिश सरकारी मालकीची नवंतिया ही जी काही कंपनी आहे त्यांनी डिझाईन आणि विकसित केलेल्या स्कॉर्पियन क्लास मॉडेलवरती आधारित आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई तर्फे ती बांधण्यात आलेली आहे. ती डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे आणि तिच्यामध्ये 75% सामग्री ही स्वदेशी बनावटीची आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत कोणत्या 6 पाणबुड्या या आतापर्यंत कमिशन झालेल्या? तर INS कलवरी, खांदेरी, करंज, INS वेला, वागीर आणि वाघशीर अशा प्रकारच्या 6 पाणबुड्या या नौदलामध्ये सामील झालेल्या आहेत. काल सगळ्यांना अत्यंत महत्वाच्या या तिन्ही पाणबुड्या आहेत, तिन्ही युद्धनौका आहेत. या तिन्हींवर तुम्हाला डिटेल प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 10. शहीद माधोसिंग हातखर्च्या योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे? ऑप्शन 1 पंजाब, ऑप्शन 2 हरियाणा, ऑप्शन 3 ओडिशा, ऑप्शन 4 झारखंड. शहीद माधोसिंग हातखर्च्या योजना. वेळ आपला इथं समाप्त होतो. याचं उत्तर आहे ओडिशा. जानेवारी 2025 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री असणारे मोहन माझी यांनी भुवनेश्वर इथं आदिवासी मेळाव्यांमध्ये शहीद माधोसिंग हातखर्च्या योजनाचं अनावरण केलं. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमधलं शाळा सोडण्याचं प्रमाण कमी करणं, त्यांचं स्कूल ड्रॉपआउट रेट जो आहे तो कमी करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि 9वी आणि 11वी मध्ये प्रवेश घेणाऱ्यांना 5,000 रुपये देण्यात येतात. ही योजना 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न नसलेल्या कुटुंबांच्या विद्यार्थ्यांना मिळते. तर आपल्याला बऱ्याचदा राज्यांच्या विविध योजनांबाबत प्रश्न येतात. तर किमान आपल्याला अशा राज्यांच्या ज्या योजना आहेत त्यांचं नाव माहिती पाहिजे, कोणत्या राज्याची माहिती पाहिजे आणि त्याचा उद्देश काय एवढंच माहिती पाहिजे. डिटेल्स लक्षात ठेवायची गरज नाही. काल सगळ्यांना तर ही शहीद माधोसिंग हातखर्च्या योजना ही कोणाची आहे बरं? तर ती ओडिशाची आहे. ओके. तर या झालेल्या प्रश्नांची PDF आणि आधीही झालेल्या प्रश्नांच्या PDF जर तुम्हाला हव्या असतील तर श्रीकांत साठे परिक्रमा हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. श्रीकांत साठे परिक्रमावर हे प्रश्न सोडून इतरही मी अनेक सारे प्रश्न टाकत राहतो आणि त्या प्रश्नातनं अनेकदा एक्झामला प्रश्न आलेले आहेत. तसंच काही करंट अफेअर्सच्या न्यूज अगदी शॉर्ट मध्ये मी त्या चॅनेलवर टाकत असतो. तर चॅनेल जॉईन राहा आणि माझे लेक्चर्सच्या नोटिफिकेशनही तुम्हाला तिथे येतील. त्याचबरोबर
बिईंग ऍस्पिरंट हे आपलं ऍप जे आहे ते डाउनलोड करा. यावर विविध बॅचेस आहेत. नवीन गट क मुख्य परीक्षेसाठी मी फास्ट ट्रॅक बॅच आणणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी करंट अफेअर्स केलंच नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी करंट अफेअर केलंय आणि त्यांना अगदी कमी वेळामध्ये फास्ट रिव्हिजन पाहिजे आहे, त्या विद्यार्थ्यांनी ही गट क ची मुख्य ची बॅच अगदी 14-1 तासामध्ये मी ती कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. तर अशा प्रकारे किंवा त्याही पेक्षा कमी कालावधीमध्ये तर तुम्ही गट क ची मुख्य बॅच पण जॉईन करू शकाल. बिईंग ऍस्पिरंट वरती लवकरच लॉन्च होईल. ठीक आहे. चला तर मात्र मी असं सजेस्ट करेन, या फास्ट ट्रॅक बॅचेस फक्त रिव्हिजन म्हणून वापरा. त्या अगोदर रेग्युलरली आपले जे काही करंट अफेअर्सच्या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस करा. रेग्युलरली परिक्रमा जी मी लिहितोय, तर यशाची परिक्रमा ही आपलं किंवा पृथ्वी परिक्रमा काही लोक त्याला म्हणतात, तर ही मी 2014 पासून लिहित आहे. तर हे परिक्रमा मासिक आणि माझ्या बिईंग ऍस्पिरंट वरच्या बॅचेस ह्या करा, म्हणजे करंट अफेअर्स मध्ये बिलकुल तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. भेटूया उद्या संध्याकाळी 6:30 वाजता पुन्हा नव्या प्रश्नांसह. धन्यवाद.